शांतिदूत तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आज अचकदानी या गावामध्ये बौद्ध विहार आणि इतर विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित देशाचे नेते, आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक आणि या राज्यामध्ये आणि देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तळागाळापर्यंत वाडी वस्तीवरती पोहोचवणारे सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, सन्माननीय राजाभाऊ सरवदे साहेब, सन्माननीय या तालुक्याचे माजी आमदार, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट शहाजीबाबू पाटील, सन्माननीय माजी आमदार, आमचे मार्गदर्शक सन्माननीय दीपक आबा साळुंके पाटील, श्रीकांतदादा खंडूतात्या, या गावच्या सरपंच रेश्माताई, अमोल आणि दत्ताने, सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते, माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, स्वर्गीय आबासाहेबांचं आणि आठवले साहेबांचं एक वेगळं नातं होतं। पंढरपूर मतदारसंघामध्ये आठवले साहेब ज्या वेळी उभा राहिले त्यावेळी या तालुक्याने आणि या तालुक्यातल्या सर्वच नेते मंडळींनी आठवले साहेबांना लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी हातभार लावलेला आहे। आज स्वर्गीय आबासाहेब जरी नसतील, या गावावरती स्वर्गीय आबासाहेबांचं विशेष प्रेम होतं आणि मागच्या कार्यकाळामध्ये बापूंनी निधी दिला असेल, आता जनतेने मला निवडून दिलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगेन की आपल्या गावाच्या विकासासाठी जे जे काही लागेल ते भविष्य काळामध्ये तुम्हाला दिलं गेलं जाईल, हा एवढाच शब्द देतो आणि माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र,